आता जसं सांगितलं त्याप्रमाणे बोलणं हा माझा व्यवसाय नाही आहे, पेशा नाही आहे. माझा पेशा दुसराच होता. आणि तरी पण जेव्हा एका पेशातून दुसरीकडे ट्रान्सफॉर्म केल्यावर आपल्याला सवय लागते, त्या सवयीप्रमाणे बोलण्याचा पण पेशा करायची सवय घेतली. आणि मला वाटतं तुम्ही जे काही चुका असतील माझ्या बोलण्यात त्या माफ करा. खरं सांगायचं म्हणजे मी लाईटर वेनमध्ये म्हणायचो की महाराष्ट्रीयन आर्मी ऑफिसर कसा ओळखावा. कोणी सांगू शकतं काय असतं, त्याच्या विशेषताही काय असतात? अच्छा, मी सांगतो. सगळे म्हणतात की तो थोडा स्मार्ट असला पाहिजे किंवा डिसिप्लिन असला पाहिजे, नीट चालणं बोलणं असलं पाहिजे, हा मिशी असली पाहिजे आणि असं अशा सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रीयन आर्मी ऑफिसर असं असतं की त्याला ना धड इंग्लिश बोलताय, ना मराठी बोलताय, ना इंग्लिश बोलताय. तर तसा मी महाराष्ट्रीयन ऑफिसर आणि आज पुण्यात भाषण देत आहे. मी विदर्भातला, आणि विदर्भातल्या माणसाला मराठी येत बरोबर, यांना हिंदी येत बरोबर. तरी मी प्रयत्न करतो तुम्हाला मराठीतूनच बोलायचं, कारण की बाकी दोन भाषा पण मला एवढ्या चांगल्या येत नाही. सर्वप्रथम आज योद्धा अकॅडमीमध्ये बोलावलं, हे जे एक रोपटं मी स्वतः पाहिलं. कर्नल रणजित ननवडे, त्याची प्लॅनिंग, कारण की हा आम्ही ज्या फॅक्टरीतून बाहेर पडलो त्याच फॅक्टरीतून हा पण बाहेर पडलेला आहे. म्हणजे सैनिक स्कूल, NDA, आर्मी, आणि तसे इथे माझे 2 सिनियर्स पण आहेत. त्यांची प्रेरणा घेऊनच मी नेहमी प्रत्येक गोष्ट करत असतो. मिस्टर विनायक दीक्षित आणि कर्नल साठे. तर ती कशी काय त्यांनी प्लॅन केली, आणि एकच नेहमी हे असायचं की हे जे काय करतो ते एकदम उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे. आणि मला खूप आनंद वाटतो तुमच्याबरोबरच की एक अकॅडमी खूपच उत्कृष्ट दर्जाची झालेली आहे, आणि त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. दुसरं म्हणजे महत्त्वाचं असतं की सगळे यंग लोक, तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही पण तुमच्यासारखेच होतो. आणि जेव्हा कोणी भाषण करायला यायचं ना, तेव्हा वाटतं त्याला कधी समाप्त करतोय, कधी खतम करतोय, मला जाऊ दे आता. मी तुम्हाला 5 मिनिटाच्या वरती जास्त थांबवणार नाही, एवढं नक्की आहे. 2-3च गोष्टी सांगायच्या वाटतात. डॉक्टर अच्युतांनी सांगितलं बऱ्याचशा गोष्टी, AI वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आजकालच्या पुढच्या जगात राहील, पण त्या बेसिक्स असतात, त्या फाउंडेशन्स असतात, त्या नेहमीच राहतील. एक म्हणजे मनुष्य, मला नाही वाटत कोणी त्याला रिप्लेस करू शकेल. आर्मीच्या, मिलिटरीच्या युद्धभूमीवर सांगायचं असलं तर आत्ताचं घेतलेलं युक्रेन रशियन वॉर बघायचं. आम्ही जेव्हा मेजर ते लेफ्टनंट जनरल सगळं प्लॅन करायचो की आम्ही पाकिस्तानला 7 दिवसात कॅप्चर करू, हे कॅप्चर, तसेच पाकिस्तानी करायचे की आम्ही आग्र्याला येऊ आणि दिल्ली कॅप्चर करू 7 दिवसात, 10 दिवसात, आणि हे टँक्स तिथे जातील. आज युक्रेन युद्धाला मला वाटतं 3 वर्ष झाली, काही फरक पडला नाही. सगळी टेक्नॉलॉजी, UAVs, मारा, मिसाईल, या सगळ्या हे सगळं यूज केलेलं त्यांनी. पण शेवटी माणूसच महत्त्वाचा असतो. ज्याचा जो मनुष्यबळ आहे, चांगलं मनुष्यबळ आहे, तोच मला वाटतं शेवटी जिंकेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करून, जसं मिलिटरी स्कॉलर वॉरियर ते आत्मसात करावंच लागणार, कारण की जर ते नाही केलं तर तो मनुष्य मरून जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करून शेवटी त्या माणसाला आपल्याला त्याला एम्पॉवर करावं लागेल की बाबा तू राहा इथे आणि चांगलं. आता सांगितलं आधीच की बऱ्याचशा करिअर अपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला, आणि त्याबद्दल मी बोलत नाही. इंजिनिअरिंग, मेडिकल, STEM जे आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मी आज तुम्हाला सांगतो की मिलिटरी लाईफ, मिलिटरी प्रोफेशन हे का महत्त्वाचं आहे, किंवा का तुम्ही गेलं पाहिजे तिथे, आणि त्याच्यासाठी हे पायरी आहे. योद्धा डिफेन्स अकॅडमी बऱ्याचशा असतात. सगळ्यांना पहिले गुरु लागतो. गुरुशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तो म्हणतो मी सेल्फ
लर्निंग केलेलं आहे, मी स्वतः शिकलेलं आहे, हे होत नाही. सेल्फ लर्निंग तुम्हाला कुठून तरी ऊर्जा आलेली असेल, कुठून तरी प्रेरणा आली असेल. जसं उदाहरण महाभारताची इच्छा आहे, एकलव्याने त्याने द्रोणाचार्याचा पुतळा ठेवून त्याला गुरु मानून केलं, म्हणजे गुरु असल्याशिवाय होत नाही. आणि मला वाटतं की बऱ्याचशा अकॅडमीज पाहिल्या मी इथे, सगळ्यांना गायडन्स पण केलं. मला वाटतं एक योद्धा अकॅडमी एक गुरुचं काम करू शकते, चांगल्या रीतीने करू शकते. मग याच्यानंतर हे जे सगळं झालं, सांगितलं कोणते कोणते करिअर. मग आर्मीज करिअर का, म्हणजे आर्मी म्हणजे आर्मी एअरफोर्स एअर का तुम्हाला, हे दुसरे असले तरी मग हे कशाला जाईल. हे करिअर आहे ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट असतो, तुम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात. मी म्हणत नाही की तुम्हाला जसे लाखोनी वगैरे कमवता किंवा तुम्ही कॉम्प्युटर स्पेशलिस्ट आहे, हे सगळे एका 3 वर्षात घरं घेऊ शकता, कारा घेऊ शकता. हे असं आर्मीमध्ये होत नाही. आपल्या कासावगतीने चालू असतं ते, पण तरी कमी नसतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला काम करतं. आणि अशी जी एखादी नोकरी आहे किंवा एखादं प्रोफेशन आहे ते भारतात उलट तर कमी आहे. मला कोणीतरी तुमच्या युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये बऱ्याचशा बाहेर आहे ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत का, की तुम्ही त्यांचे, म्हटलं तसं नाही आहे. मला एका पोलीस ऑफिसरने विचारलं की सगळेजण म्हणतात की आर्मीवाल्यांना सगळे रिस्पेक्ट मिळतो, आम्ही पण चांगलं काम करतो, तुम्हाला पण रिस्पेक्ट मिळतोच ना. असं नाही, सगळं पोलिसांचं काम वेगळं असतं, आमचं काम वेगळं असतं, CRPFचं वेगळं असतं. मग म्हणजे ते फरक काय. मला वाटतं सगळ्यात मोठा फरक आमच्या ट्रेनिंग आणि इथॉजवर. आणि तेच मी सांगितलं, म्हटलं आमचं, मला वाटतं इथॉज आमचे आहे, म्हणजे हे कसं काय सर, आमचे पण इथॉज तसे, आमची पण ट्रेनिंग तुमच्यासारखीच असते. म्हटलं नाही, त्यामध्ये एक फंडामेंटल डिफरन्स आहे. आणि कोणता डिफरन्स आहे. मी म्हटलं आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही जेव्हा अटॅक करायला शिकवतो जातं आम्हाला, तेव्हा आमचा जो दुसरा एक, आम्ही जेव्हा अटॅक करतो तर आमचा सपोर्ट ग्रुप असतो, तो सपोर्ट ग्रुप फायर करतो. आणि जेव्हा मी अटॅक करायला जातो तो सपोर्ट ग्रुप फायर करो और पूरी सेक्शन मेरे पीछे मूव. पण तेव्हा मी असा विचार करत नाही का फायर करणार नाही. हा याला मनात धरूनच चालतो की माझा सपोर्ट ग्रुप मला नेहमीच फायर करेल. मग ही गोष्ट कोणती आहे, एक ट्रस्ट आहे किंवा सपोर्ट ग्रुपवर माझा ट्रस्ट आहे की तुम्हाला नेहमीच फायर, काही जरी झालं तरी फायर थांबवणार नाही. किंवा एअरक्राफ्ट गेलं, तो एक फायटर असतो, त्याचा विंगमॅन असतो, तो बघतो त्याच्याकडे, तो फायटर म्हणतो की असं नाही करणार, की त्याच्यावर ट्रस्ट असतो. तिकडून कोणतरी एअरक्राफ्ट आलं की हा मला सपोर्ट देईल, तर हा एक ट्रस्ट. तर त्यामध्ये फरक काय, आमचं तुमचं काय फरक. म्हणजे तुमचं असं असतं, तुम्ही एका गुन्ह्याच्या जागेवर गेला, तुम्हाला सगळ्यात पहिले शिकवलं जातं कोणावर विश्वास ठेवायचा. म्हटलं हा एक मोठा फरक असतो. आमच्या ट्रेनिंग हीच बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, आर्म फोर्सेस लाईफमध्ये पैसे नसतात, रिस्पेक्ट असतो. पैसे असतात नसतात नाही का, बऱ्यापैकी आपल्याला जीवन जगासाठी जेवढं पाहिजे तेवढं सगळं मिळतं. म्हणजे शेवटी तुमच्या ग्रीडला काही लिमिट नसते. म्हणजे तुम्हाला आज बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, काही सगळंच पाहिजे. एलॉन मस्क झाला त्याला 2-4 प्रायव्हेट जहाज, म्हणजे तिच्यात हे नसतं, पण बऱ्यापैकी असतं. आम्ही हे सांगायची ही एवढी अशी चांगली सर्व्हिस आहे की जेव्हा आम्ही अंतिम पग, जेव्हा आम्ही कमिशन होतो आमच्या आर्मीमध्ये ऑफिसर किंवा जवान, किंवा आम्ही एक शपथ घेतो, प्रत्येकाला शपथ घ्यावी लागते की जर मला भारताच्या राष्ट्रपतींनी कुठे जल स्थल नभ से भेजा जाएगा, मैं खुशी से जाऊंगा और जो मुझे काम दिया गया है भारत के द्वारा वो मैं करूंगा, चाहे इसमें मेरी जान भी क्यों ना देना पड़े. असं हे प्रतिज्ञा आहे, अशी जी ओथ आहे, कोणीच घेत नाही. ना IAS घेत, ना IFS घेत नाही. सगळं मी करेन, सगळं करेन, पण मेरी जान देने के लिए जो ब्लँक चेक असतो तर आर्म फोर्सेस देत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की जर असलं तर हा प्रोफेशन एक निर्भळ, चांगला आणि भारताच्या दृष्टीने तुम्ही भारतासाठी काही करू शकता, हा करा. आणि जर तुम्हाला हे करायचं असलं तर याच्यापेक्षा दुसरं प्रोफेशन नाही आहे.